नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या बातमीने. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटावरून नवा वाद जो आहे तो निर्माण झाला आहे. अमोल कोल्हे यांनी या चित्रपटात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आणि या चित्रपटावरून अमोल कोल्हेंवर टीका व्हायला लागली आहे. अमोल कोल्हे नथुराम गोडसेंच्या विचारांचं समर्थन करत असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. मात्र राष्ट्रवादीनं अमोल कोल्हेंची पाठराखण केली आहे. एक कलाकार म्हणून अमोल कोल्हेंनी भूमिका साकारली, मात्र खऱ्या आयुष्यात अमोल कोल्हे गोडसेंच्या विचारांचं समर्थन करतात असं होत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. चित्रपटामध्ये सिनेमामध्ये आर्थिक एखादी भूमिका घेत असेल तर ती आर्थिक म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं. अमोल कोल्हेंनी या संबंधीची भूमिका घेतली असेल तर कलावंत म्हणून केलेली आहे. आणि मला माहिती आहे की अमोल कोल्हेंची अर्थात त्यांच्या पक्षामध्ये नवीन आहे. ज्यावेळेला त्यांनी ही भूमिका केली 2017 का काहीतरी, त्या काळात ते आमच्या पक्षातही नव्हते. आणि दुसरं कोणी हा सिनेमा तसा बाहेरही अद्याप आलेली नाही आहे. मुद्दा फक्त एकच आहे, कलावंत म्हणून त्यांनी भूमिका त्या ठिकाणी केली असेल याचा अर्थ गांधीजींच्या विरुद्ध काहीतरी आहे असा त्याचा अर्थ नाही. किंवा नथुराम गोडसे यांनी जे काही काम केलं की ज्याच्या संबंधित आपण देश हा अत्यंत अस्वस्थ आहे, नाराज आहे, दुःखी आहे, त्या नथुरामचं महत्त्व वाढवायचं त्याच्यात प्रयत्न नाही. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाकडे एक कलावंत आणि एक या देशात घडलेला इतिहास या दोन गोष्टींना समोर ठेवून आपण बघितलं पाहिजे. ते गांधीवादी कधी बसत झाली भाजपचा राष्ट्रीय स्वयंसेवक आणि या सगळ्यांचा जुना इतिहास याचं मी भाष्य करू इच्छित नाही. पण एक काळ असा होता की गांधींच्या संबंधी वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या शक्ती सध्या नक्की कुठे बघितलं पाहिजे, त्यावेळी त्यांनी बोलावं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी अमोल कोल्हेंची पाठराखण केली आहे. कलाकार म्हणून त्यांनी भूमिका केली असं जयंत पाटील म्हणाले. चित्रपटात विलनचं काम केल्यावर त्यांचा विचार तोच असेल असं नसल्याचं त्यांनी म्हटलंय. लोकांच्या भूमिका, लोकांच्या भावना व्यक्त होत आहेत, त्या चुकीच्या नाही आहेत. परंतु एक कलाकार म्हणून त्यांनी जो रोल प्ले केलेला आहे तो कलाकार म्हणून केलेला आहे. 2017 साली केलेला आहे. राष्ट्रवादी त्यानंतर आम्ही त्यांना बोलवून निमंत्रित केलं आणि त्यांनी लोकसभेत विजय मिळवला आणि लोकसभेत त्यांनी अतिशय प्रभावी भाषणं शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित होऊनच केलेली. कोल्हेंना नोटीस काढायची म्हणजे 2017 साली त्यांनी हा रोल केलेला आहे. त्याचं एवढा बाऊ करण्याची आवश्यकता नाही. पण तो निषेधार्ह आहे, तो सिनेमा निषेधार्ह आहे असं आमचं भूमिका. व्हाय आय किल्ड गांधी या सिनेमाच्या बाबतीत अमोल कोल्हे यांनी स्वतः खुलासा केलेला आहे की 2017 साली त्यांनी हे अभिनय केला होता. 2019 साली ते पक्षात आले. पक्षात आल्यानंतर कधीही वैचारिक रूपाने ते त्या गोडसेचे विचारधाराचे समर्थन करताना दिसले नाही. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेला मानणारा हा नेता आहे आणि त्यांनी स्वतः खुलासा केलेला आहे की आधी मी हे सगळं अभिनय केला होता. पक्षामध्ये येण्याच्या आधीचा त्यांनी तो अभिनय केलेला आहे. स्वतः गांधी हत्येचा ते निषेध करताय, त्याच्या बाबतीत त्या विचारधारेच्या पुरस्कृत करते नाही असं त्यांनी खुलासा केलेला आहे. दरम्यान बाळासाहेब थोरातांनी अमोल कोल्हेंची पाठराखण केली आहे. एखाद्या भूमिकेतून चुकीच्या विचारांचं उदात्तीकरण होणार नाही याची काळजी घेतली जायला हवी असंही थोरात म्हणाले. कलाकार हा कलाकार असतो. कलाकारांनी कोणतीही भूमिका असू शकते. आता यामधून एक तर अपेक्षा आहे की त्याच्यातून नथुराम गोडसेंचं उदात्तीकरण होऊ नये हे आपण गृहीत धरू. बाकी तर कलाकाराला असं बंधन घालू शकत नाही. कलाकाराकरता हे बंधन नाही, त्याच्यात उदात्तीकरण त्यांचं नथुरामांचं उदात्तीकरण होणं
हे आम्हाला मान्य नाही आणि तसं होणार नाही अशी खात्री आहे मला. ती उदात्तीकरण करण्याची भूमिका कोणीच घेणार नाही आणि देशात कोणी घेऊ नये हेच मत आहे. संपूर्ण देशाचं स्वातंत्र्य ज्या व्यक्तिमत्वाच्या नेतृत्वाखाली मिळालं, ज्या नेतृत्वामुळे आज देश आत्तापर्यंत चांगली प्रगती करतो आहे त्यांच्या विचारानं, तोच विचार हा आमचा विचार आहे. त्याचं उदात्तीकरण होणार नाही ही काळजी त्यांनी घ्यावी एवढंच अपेक्षा आमची आहे. मात्र दुसरीकडे अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेची भूमिका नाकारायला हवी होती असं म्हणत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. वो राष्ट्रवादी का खासदार नहीं, एक कलाकार है. तो आप उसको राष्ट्रवादी का खासदार करके उसको सियासती रंग मत दीजिए. जब 2017 में उन्होंने ये भूमिका अदा की थी तब वो उसका राष्ट्रवादी से कोई संबंध नहीं था. वो कलाकार थे और उस कलाकार होने के नाते जो अभिनय वो कर रहे हैं उसका हम विरोध करेंगे. अगर हम शरद पोंक्षे को विरोध करते आए हैं, अगर हमने विनय आपटे को विरोध किया है, तो हम अमोल कोल्हे को भी विरोध करेंगे, क्योंकि ये वैचारिक स्तर की लड़ाई है. विचारों से खेला नहीं जा सकता. अमोल कोल्हे हमारे दोस्त हैं, लेकिन अगर वो गांधी हत्या के, भले ही उसका वो बात करेंगे कि मैं समर्थन नहीं कर रहा हूँ, लेकिन जब अभिनय एक आदमी का, एक चरित्र का किया जाता है तो वो चरित्र अपने आप में डालना पड़ता है, तब अभिनय बाहर आता है. तो ये हो नहीं सकता. पुढे बघूया, ठाणे बेलापूर एलिव्हेटेड मार्गाचा अतिशय महत्त्वाचा भाग असलेल्या ऐरोली काटई मार्गाच्या दुसऱ्या बोगद्याच्या कामाला डिसेंबर महिन्यात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ब्लास्टिंग करून सुरुवात करण्यात आली. तर आता या मार्गाचा पहिला टप्पा अंतिम टप्प्यात आला असून येत्या दिवसात या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होणार आहे, ज्यामुळे या मार्गाच्या पूर्णत्वास वेग येईल आणि या प्रकल्पामुळे मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली ही शहरं एकमेकांना जोडली जाणार आहेत. तर या नवीन मार्गामुळे शिळफाटा इथली जी वाहतूक कोंडी आहे ती टळणार असल्यामुळे ऐरोली ते डोंबिवली हे अंतर अवघ्या 15 मिनिटात पार करणं शक्य होईल. ठाणे बेलापूर एलिव्हेटेड मार्गाचा अतिशय महत्त्वाचा भाग असलेल्या ऐरोली काटई मार्गाच्या दुसऱ्या बोगद्याच्या कामाला डिसेंबर महिन्यात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ब्लास्टिंग करून सुरुवात करण्यात आली. तर या मार्गाचा पहिला टप्पा हा आता अंतिम टप्प्यात आला असून येत्या काही दिवसामध्ये या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होईल, ज्यामुळे या मार्गाच्या पूर्णत्वास वेग येईल. या प्रकल्पामुळे मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली ही शहरं एकमेकांना जोडली जाणार आहेत. कशा पद्धतीने हा सगळा प्रोजेक्ट आहे? नक्कीच कल्याण डोंबिवली हा जो MMR रिजनमधला पट्टा आहे, आज MMRचा विस्तार होतोय आणि आपण गेले इतके वर्ष हा जो भाग आहे, कल्याण झाला, डोंबिवली झाला, हा एकदम आयसोलेटेड होता, कुठेच त्याला कनेक्टिव्हिटी नव्हती. पण गेले 4-5 वर्षामध्ये जर आपण पाहिलं की मोठे मोठे प्रकल्प जे आहेत, हे प्रकल्प आपल्या या कल्याण डोंबिवलीमध्ये होत आहेत. कल्याणशील रोड सारखा जो मार्ग आहे, जो 6 पदरीकरणाचं काम त्याच्यात मोठ्या जोरात चालू आहे. आणि त्याचबरोबर आता हा प्रकल्प, हा जो गेम चेंजिंग ज्याला आपण म्हणतो, गेम चेंजर असा हा प्रकल्प असणार आहे आपला काटई ऐरोली एलिव्हेटेड मार्ग. जसा आपला फ्रीवे आहे, म्हणजे तो फ्रीवे थेट फोर्टला जाऊन उतरतो, तशा प्रकारे काटईला हा सुरुवात होईल आणि थेट ऐरोलीला जाऊन हा कनेक्ट होईल. आणि काटईपासून ते ऐरोलीपर्यंतचा जो वेळ आहे तो फक्त म्हणजे 10 मिनिटापेक्षा कमी वेळ हा जो आहे तो लोकांना तिथे लागणार आहे. ते ह्याच्यानी होणार काय? ह्याच्यानी एकतर तुमचा जो शिळफाटा आहे तो शिळफाटा पूर्णपणे बायपास होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला नवी मुंबईला जायचं असेल तर नवी मुंबईला आपण थेट या रस्त्याने जाऊ शकता. ठाण्याला जायचं असेल तर काटाईपासून आलात की डायरेक्ट भारत गेरला उतरून तुम्ही मुंब्रा बायपासनी ठाणा गाठू शकता. म्हणजे एकंदरीत जी कनेक्टिव्हिटी आपल्याला पाहिजे, जो वळसा घालून आपल्याला यावं लागतं कल्याण डोंबिवलीला, तो वळसा वाचणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना रिलीफ या ठिकाणी मिळेल. साहेब, कल्याण डोंबिवलीकरांचा आणखीन एक प्रश्न आहे, तो म्हणजे की ह्या म्हणजे शिळफाटा मार्ग जो आहे पूर्ण, इथे मोठमोठे बिल्डिंगचे प्रोजेक्ट येत आहेत. भविष्यामध्ये शेकडो लाखो घरं इथे येणार आहेत, लोकसंख्या वाढेल, गाड्यांची संख्या वाढेल. मग तो मुद्दा किंवा तेव्हा होणारी गाड्यांची गर्दी लक्षात घेता हा उन्नत मार्ग जो आहे तो त्यावेळी देखील कामाला येईल.
ते सगळं नियोजन करूनच हे सगळं काम केलं जाते. हा जो पूर्ण कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ हा जो MMR रिजनचा भाग आहे, या भागामध्ये आज खऱ्या अर्थाने MMRDAच्या माध्यमाने, UDच्या माध्यमाने आपण डेव्हलपमेंट करतोय. आपण जर पाहिलं की डोंबिवली पहिले एक आयसोलेटेड होती एका साईडला, त्याला जाण्यासाठी फक्त एकच मार्ग होता. आज डोंबिवली मानकोली सारखा ब्रिज होतोय, तो काही महिन्यांमध्ये सुरू झाला की डोंबिवलीची कनेक्टिव्हिटी ठाण्यापासून फक्त अगदी 10 मिनिटावरती, म्हणजे डोंबिवलीची दिशाच बदलेल. म्हणजे दोन्हीकडचे वेस्टचे लोक वेस्टचा ब्रिज वापरतील, ईस्टचे लोक ईस्टवरून जातील. आणि ही जेव्हा कनेक्टिव्हिटी आपण एस्टॅब्लिश करतोय आज काटई, ऐरोली, जसं आपण म्हणाल की मोठे मोठे गृहसंकुल आज रुनवाल गार्डन सारखे आहेत, लोडा सारखे आहेत, रिजन्सी सारखे आहेत, हे मोठे मोठे गृहसंकुल पूर्ण ग्रामीण पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत. आणि ह्याच्यामध्ये भविष्यामध्ये याच्यामुळे वाहतूक कोंडी, जशी आता आपण पलावाला बघतो की वाहतूक कोंडी होते, आज शेळफाट्याला वाहतूक कोंडी होत नाही कारण की तिकडचे रस्ते प्रशस्त झाले, फॅनिंग झालंय. पण जो ट्रॅफिक आपल्या पलावा जंक्शनला, आपल्याला निळजी जंक्शनला बघायला मिळतं, ते भविष्यामध्ये हे कुठेही बॉटलनेक्स होता कामा नये. त्याच्यासाठी हे असे मोठे मोठे प्रोजेक्ट जे आहेत ते आपण हाती घेतलेले आहेत. आणि या सगळ्या घडामोडींनंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता ब्रेक नंतर बायजूस यंग जिनियस बद्दल. आपल्या सर्वांना प्रेरणा आवश्यक आहे, जी आपल्याला सर्वोत्तम साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करते. आमच्या बायजूस यंग जिनियस या उपक्रमात आम्हाला विविध क्षेत्रातील काही महान तारे मिळालेत, जे मुलांसाठी प्रेरणादायी आहेत. या आठवड्यात आम्ही गायक संगीतकार शंकर महादेवन आमच्यात ते सहभागी झाले होते. बघूयात. प्लीज वेलकम पद्मश्री श्री शंकर महादेवन. हेलो, नमस्ते, हाउ आर यू? राहुल, सो नाइस टू सी यू. कैमरे के पीछे बहुत लाखों लोग हैं, तो उनके लिए थोड़ा सा आप मन मंदिर आपको याद है तो आप सुना देंगे? शंकर सर भी हैं. मन मंदिरा ते जाने उजळून घे सदका. मन मंदिरा ते जाने उजळून घे सदका. संवेदना संवेदना संवादे सहवेदना जबदाना. मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका. मन मंदिरा. निद मगरे मगरे धनि 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 द ब ब नि धनि रे गानि. निजरी मगरी रे रे म प नि द द प द द प म प प म ग म म ग रि ज नि ज रि म प ज नि द प म ग रि. नि धनि प द प नि धनि प द प म प नि द प मगरे मगरे धनि द मगरे धनि धनि ने द प प नि धनि मगरे धनि धनि म म मगरे. रि म प प प म म प प प प म म प द द प म प द द प म ग रि प म ग रि ज रि म प नि स नि द प. क्या बात आहे. यानंतर बातमी आहे नाशिकमधनं. नाशिकमध्ये एका मागोमाग एक होणारे अपघात, त्यात हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांचा जाणारा जीव पाहून पोलीस आयुक्त दीपक पांडे अधिक आक्रमक झालेत. त्यांनी शहरात आजपासून तीव्र हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश दिलेत आणि त्यामुळे दुचाकीस्वारांनी घराबाहेर पडताना सोबत हेल्मेट ठेवावंच, अन्यथा तुम्हाला मोठा भुर्दंड बसू शकतो. कालपासून या नियमांची अंमलबजावणी करण्यात आली. पहिल्याच दिवशी 453 जणांकडून 2 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. दुसऱ्यांदा विना हेल्मेट आढळल्यास 1000 रुपये दंड ठोठावला जाईलच. सोबत त्या चालकाचा वाहन परवाना 3 महिन्यासाठी रद्द करण्यात येणार आहे. तर हेल्मेट सक्तीचा जो विषय आहे तो पुन्हा एकदा नाशिकमध्ये अंमलबजावणीत आणल्याचं आपण बघतोय. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी याबद्दलचे आदेश देऊ केलेले. कालपासून या हेल्मेट सक्तीला सुरुवात झालेली आहे. मुळातच तसंही
दुचाकी घेऊन ज्यावेळेस कधीही आपण कुठे प्रवासाला जातो तर ज्याला आपण असं म्हणतो की ते नियमालाच धरून आहे की आपण हेल्मेट घेऊन बाहेर पडलंच पाहिजे. दुचाकीवर असणाऱ्या प्रत्येकाने हेल्मेट वापरणं हे आधीच नियमात आहे. त्याला हेल्मेट सक्ती आपण म्हणूच शकत नाही, कारण हे नियमाला धरून आहे. हे आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी आहे, स्वसंरक्षणासाठी आहे. त्यामुळे हेल्मेट वापरणं फार आवश्यक आहे. पण ज्यावेळेस हे नियम वारंवार सांगून सुद्धा त्याचं पालन होत नाही तेव्हा त्याची सक्ती करावी लागते आणि तेच आता आपल्याला नाशिकमध्ये झाल्याचं बघायला मिळतंय. नाशिकमध्ये आणखी एक बातमी अशी की नाशिकमध्ये पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं बघायला मिळतंय. पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये कोरोनाचा संसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात पसरलेला. आयुक्तालय हद्दीमध्ये 94 पोलीस जे आहेत ते कोरोनाबाधित झालेले आहेत. पोलिसांनी कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली आहे आणि हा संसर्ग जो आहे तो वाढतच चाललाय. त्यामुळे काळजी घेणं फार आवश्यक ठरणार आहे, कारण हीच लोक फ्रंटलाईनवरती असतात. म्हणजे ज्या पद्धतीने आरोग्य व्यवस्थेतली लोक फ्रंटलाईनवर असतात त्याचप्रमाणे कायम सार्वजनिकरित्या सगळ्यांच्या संपर्कात येणारा कायद्याचा रक्षक हा आपल्याकरता कुठेही घटना घडल्यानंतर वाहतुकीचं नियोजन करताना, रक्षण करताना कायम सगळ्यांच्या संपर्कात असतो. आणि त्यालाच जर कोरोनाची बाधा मोठ्या प्रमाणात व्हायला लागली तर मात्र पोलीस प्रशासनावरती त्या तिथल्या स्थानिक व्यवस्थेवरती मोठा ताण येऊ शकतो. आणि आतापर्यंत नाशिकमध्ये 94 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे आणि या पोलिसांवरती आता कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. यानंतरची बातमी जळगावमधनं. घडलंय असं की जळगावमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा ताफा जो आहे तो अडवण्यात आलाय. आरपीआय कार्यकर्ते या ताफ्यासमोर झोपले आणि त्यांनी हा सगळा ताफा अडवल्याचं घडलेलं आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी हा ताफा जो आहे तो अडवला. माननीय या ठिकाणी माजी अधिकार कार्यकर्त्यावरती कारवाई करा आणि कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे जळगावमध्ये आहेत आणि त्यांचा ताफा जो आहे तो आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी अडवला. यावेळी काही मागण्यांना घेऊन त्यांनी अब्दुल सत्तारांची आपण पाहतो या दृश्यांमध्ये भेट देखील घेतलेली. घोषणाबाजी ते करतात, पण खुद्द राज्यमंत्री हे गाडीतनं उतरले आणि त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांजवळ बोलून घेतलं आणि यावेळी त्यांच्याकडनं त्यांनी निवेदन देखील स्वीकारलेलं आहे. यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता एक महत्त्वाचं अपील असं की कोरोनाची आकडेवारी जी आहे, संसर्गाची आकडेवारी सुदैवाने ती खाली येताना दिसते, पण ही जर वाढू नये असं आपल्याला वाटत असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करा. पहिले तर मास्क हा अनिवार्य आहे, कुठेही जा मास्क घालणं फार आवश्यक आहे. दुसरं, कायम सॅनिटायझर आपल्या स्वतःकडे बाळगा. तिसरं, गर्दीत जाणं टाळा. आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, लसीचा पहिला डोस जर आपला झालेला असेल किंवा पहिलाही झाला नसेल तर तो पूर्ण करून घ्या आणि दुसराही पूर्ण करून घ्या, कारण आता आपण बूस्टर डोसच्या दिशेने वाटचाल करतोय. आपण सुरक्षित तर समाज सुरक्षित, समाज सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.